नाव सांगा. जय श्रीराम. नितीन महाजन, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक प्रमुख या नात्याने आज जे 31 तारखेला आमच्या बजरंग दलाच्या 2 कार्यकर्त्यांवर शिरगीर SS पैलवान नावाचा जो एक ग्रुप आहे त्याचे जे कोण नगरसेवक आहे त्याच्या 17-18 गुंडांनी त्या सांगली बुद्रुकमध्ये प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये बजरंगी गंभीर दुखापत झाली. त्या अनुषंगाने या अक्कलकोट उत्तर ग्रामीण या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 17 लोकांची नावं आहेत. गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झाले पण अद्यापी 4 आरोपींना अटक केली गेली आहे. उर्वरित जे खुनखार मुख्यात आरोपी आहेत नगरसेवक सद्दाम शेरीक नावाचा, त्याला कधी अटक करणार, म्हणजे तो मोरख्या आहे, हे विचारणी करण्याला आम्ही सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते आज या पोलीस स्टेशनला आलो होतो. सन्माननीय DCP साहेबांशी बोलणं झालं. DYSP साहेबांनी काय उत्तर दिलं? DYSP साहेबांनी सांगितलं की पूर्ण पोलीस प्रशासन यासाठी कामाला लागलेलं आहे. येणाऱ्या आगामी 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ. परंतु त्यातले काही आरोपी कर्नाटकात पडून गेल्याची त्यांना भीती आहे. त्या आरोपींना पकडण्यामध्ये आम्हाला 1 महिन्याची मुदत तुम्ही द्या आणि या महिन्यामध्ये आम्ही सगळे आरोपी घेऊ आणि कोर्टात हजर करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. बजरंग दलाकडनं आम्ही त्यांना सांगितलं आहे की अक्कलकोटची कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी तुम्ही बजरंग दलाचं सहकार्य घ्या आणि तुमचा पोलिसांचा धाक या परिवारावर आणि या जे शिरगर परिवार आहे जो सद्दाम आहे त्याच्यावर धाक शिल्लक राहिलेला नाही, यासाठी धाक दाखवण्याचा प्रयत्न करा. कार्यकर्त्यांवर जो गिन्हाऱ्यांकडनं प्राणघातक हल्ला केला गेला सांगली बुद्रुकमध्ये, त्या प्राणघातक हल्ल्यानंतर अक्कलकोट उत्तर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. 17 आरोपींवर गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये एक नगरसेवक आहे SS पैलवान ग्रुपचा. त्याच्यापैकी किती आरोपी? 4 आरोपी अटक केलेले आहेत. पोलिसांचा जलद गतीने तपास व्हावा आणि त्या बजरंगींना सापडून देण्यासाठी आज सगळं प्रांतस्तरावरची टोळी आणि जिल्हा स्तर आणि विभाग स्तरावरची टोळी आज माननीय DCP साहेबांना भेटायला आलो. त्यांना बजरंग दलाच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांनी आरोपींबद्दल आणि FIR बद्दल चर्चा केली. आता DCP साहेब आणि PI साहेबांनी आश्वस्त केलं आहे की लवकरच उर्वरित जेवढे काही 13 हे जिहादी आहेत, गुन्हेगार आहेत, यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना पोलिसांचा हिसका पोलीस त्यांच्या पतीने दाखवतील. परंतु मी सगळ्या बजरंगींना ह्या व्हिडिओमधनं सांगू इच्छित आहे की आपण या मोठ्या संख्येने इथे जमून आपल्या ह्या बजरंगींच्या खांद्याला खांदा लावून उभा आहोत. जसे बजरंगी सेवा सुरक्षा संस्कारच्या नावाने काम करतात तसंही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बजरंग दलाचा कार्यकर्ता काम करत असतो. आज साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे की येणाऱ्या काही दिवसातच आपण या सगळ्या आरोपींना अटक करू आणि न्यायालयाची हवा खायला त्यांना पाठवू आणि याच्या पुढे ह्या अक्कलकोटमध्ये असं घडणार नाही असं साहेबांनी आपल्याला पोलीस प्रशासन म्हणून सांगितलं आहे. आम्ही पोलिसांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्वरित याची सगळी दखल घेतली आणि या अक्कलकोटमध्ये माजवणारे हे दहशतवादी असतील, हे जिहादी असतील, यांचं कंबरडं मोडायचं काम पोलीस प्रशासन व्यवस्थित करेल. जय श्रीराम. जय श्रीराम.
बजरंगी आपलं नाव सांगा सर, तुम्ही कशासाठी मोर्चा काढलेला इथं? नमस्कार, मी अक्षय कुबळे. अक्कलकोटमधील आपल्या सांगवी शहरात, अक्कलकोट नजीकच्या सांगवी शहरात आपल्या 2 बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर 17 जिहाद्यांनी हमला केला. त्या संदर्भात गुन्हे दाखल केलं होतं का तुम्ही? गुन्हा दाखल केला. कुठे केलं तो गुन्हा दाखल? ग्रामीण पोलीस स्टेशन. बरं, आरोपीला काय अटक झाली नाही का? अटक अजून झाली नाही आरोपी. बरं, यासाठी तुम्ही मोर्चा काढलेला आहे का? हां, तुम्ही हजर होत नाही. बरं, हजर होत नाही. मग तुमची काय मागणी आहे? तुम्ही यासाठी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढलेला आहे. पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने शासनाने याच्यावर जे काय असेल ते निर्णय घेतला पाहिजे आपण. यासाठी तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे. हां सर. बरं, आता पुढचं भूमिका काय घेणार आहे तुम्ही? पुढची भूमिका काय घेणार आहे? पुढची भूमिका तर त्यांनी आता नाही हजर झाले तर काय असेल ते जोपर्यंत आरोपीला अटक करेल तोपर्यंत तुम्ही आपण व्हॉट्सअप तर आपलं चालूच राहणार आहे. तुम्ही SP साहेबांना वगैरे भेटलो होतो का या विषयावर? वगैरे भेटून आपण झालेलं आहे बोलणं. ते ॲक्शन घेतलं. अजून तर काय अजून झालेलं नाही. आता किती आरोपी फरार आहे? किती आरोपीवर गुन्हा दाखल झाला? आपण जी कारवाई केलेली आहे त्या नाही, किती आरोपीला वर गुन्हा दाखल झालेला आहे? आरोपींवर गुन्हा दाखल झालेला म्हणजे आपण फक्त आता NC दिलेली आहे. अजून बाकीची पुढची कारवाई काही झालेली नाही. का झाली नाही, का तर झाली नाही, आपण चौकशी केल्यानंतर आपल्याला कळलं की अजून काहीच झालेलं नाही. त्यामुळे आपण मोर्चा काढतो. तुम्ही हिंदुराचं काम का करता आणि तुम्हाला बजरंग दलचं कार्य कोणी करायला लावलं म्हणून हाणमार झाली. बरं, कशासाठी तिथं कशाला बजरंग दलचे कार्यकर्ते कशासाठी गेले? 31 मे रोजी आपलं कामशेतला, पुण्यात कामशेतला वर्ग होते. वर्गावरून आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी रस्त्यावर ओढून त्यांना मारण्यात आलं. नाही, तिथं गावात काय करण्यासाठी गेले ते बजरंग दलचे कार्यकर्ते? कामशेतला हां, कामशेतचे वर्ग असते. ठीक आहे. त्या टायमाला ते अचानक येऊन तुमच्यावर हे केलं. असं काय कशाबद्दल झाले? किरकोळ भांडण कशामध्ये झाले? दोन्ही गटामध्ये मारलं. म्हणजे ते सांगतो साहेब, आपलं बजरंग दलचं काम का करतोय म्हणून हाणमार झाली. गुन्हा दाखल काय झाला आहे? हिंदुत्वाचं कार्य का गुन्हा दाखल काय केलेलं आहे? गुन्हा दाखल हाणामारीचाच केलेलं आहे. पण अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही या गोष्टी. आरोपीला अटक केल्यानंतर तुम्ही हे पोलीस स्टेशनवर आंदोलन मोर्चा केला. तुझं नाव काय? अक्षय कुबळे.